नमस्कार मंडळी, मी अतुल चव्हाण मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण आलो आहोत श्रीकृष्ण पेठच्या गणेशोत्सव मंडळामध्ये आणि या मंडळामध्ये गेले अनेक वर्ष एक प्रथा आहे जी वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिकृती हे मंडळ साकारत असतं। पण यावर्षी मात्र एक अत्यंत वेगळी घटना म्हणा, एक गोष्ट म्हणा या ठिकाणी घडलेली आहे। गेल्या 2 महिन्यांपूर्वी म्हणजे आता याच वर्षी 2 महिन्यांपूर्वी याच श्रीकृष्ण परिसराच्या मध्ये एक झाड होतं, पिंपळाचं एक झाड होतं 60 वर्षांपूर्वीचं, जे झाड अचानक पडलं, कदाचित वादळ वाऱ्यामुळे पडलं असेल। त्या झाडाचा काही तना कॉर्पोरेशनच्या नगरपालिकेच्या मंडळींनी कापून घेऊन गेले, पण एक खूप मोठा झाडाचा बुंधा त्याच ठिकाणी पडलेला होता आणि त्या बुंध्यामध्येच भगवान गणेशाचं रूप इथल्या मंडळींना दिसलं आणि त्याच रूपाला त्यांनी थोडंफार व्यवस्थित साकार केलं आणि तिथे आता ह्या गणपतीची या ठिकाणी स्थापना यांनी केली आहे आणि हीच गणपती बाप्पाची स्थापना इथून पुढे आता वर्षभर राहणार आहे असं इथले मंडळाचे कार्यकर्ते सांगतायत। स्थायी रूपात हे इथे साकार होणार आहे आणि ज्याला त्यांनी सृष्टी विनायक असं नाव दिलं, म्हणजेच निसर्गातून सृष्टीमधून निर्माण झालेला गणपती बाप्पा म्हणजे सृष्टी विनायक। माझ्या मागे बघू शकता झाडाचं हे संपूर्ण खोड आहे आणि त्या खोडालाच गणपती बाप्पा समोर एक रूप आहे, ज्याला त्यांनी शेंदूर लावून एक संपूर्ण रूप दिलं आहे। तर या मंडळाच्या अध्यक्षांकडून, इथून कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेऊया, इथे जे पूजा अर्चना करतायत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी या गणपती बाप्पाची गोष्ट। गोपाल बियाणी, अध्यक्ष पूजा समिती श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ। म्हणजे खरी कल्पना आमचे ज्येष्ठ सदस्य मिलिंद भाऊ चिमोटे यांनाच आली आणि त्यांनीच हे पुढचं सर्व गणपतीला रूप वगैरे देण्याचे कार्य त्यांच्या हातून झाले। श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळाच्या निर्मितीपासूनच मी त्याची साक्षीदार आहे। माझ्या घरातनच ह्या गणेशोत्सवाला कसं रूप द्यायचंय याच्या सतत चर्चा होत होती आणि त्या चर्चेतनं आम्ही खूप त्याच्यामध्ये खूप म्हणजे अंतरंगात त्याच्या शिरून आम्ही ऋग्वेद शोधले, अथर्ववेद शोधले आणि मग प्रत्येक वेदांमध्ये आम्हाला काहीतरी मिळत गेलं। मग नासदीय सूक्त मिळालं। नासदीय सूक्तात 10 प्रश्न उपस्थित केले की ही सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि हिरण्यगर्भ सूक्तामध्ये त्याची उत्तरं मिळाली की ह्या सृष्टीची निर्मिती एका सोनेरी अशा पूर्ण बंदिस्त अशा एका अंड्यातनं काहीतरी असं बाहेर आला, त्याचा स्फोट झाला आणि त्याच्यातनं हजारो कण जेव्हा बाहेर पडले त्यातनं वेगवेगळ्या जीवांनी आकार घेतला आणि त्यातूनच या ब्रह्मांडाची निर्मिती झाली। सामाजिक बांधिलकी जपणं हाही एक संस्कार आहे। तर हेच मुख्य उद्दिष्ट या श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळाने साध्य केलंय असं मला वाटतं। नागपूरलाच असं एक गणेश टेकडी मंदिर तुम्ही पाहिलं असेल, सुपरिचित मंदिर आहे, तिथे पण ती झाडातून मूर्ती प्रगटली अशी एक कथा आहे। आता इथे पण जवळपास तशीच घटना घडते आहे। तर 10 दिवसानंतर पुढे आता काय ह्या सगळ्या मंडळाचं म्हणजे आता त्याच्याबद्दल आम्ही फार काही विचार केला नाही, पण त्याला पालवी फुटते तर ते तसंच राहील उभं झाड आणि ते जर वड, औदुंबर आणि पिंपळामध्ये जर समाविष्ट झालं तर आपण त्याला तसंच नैसर्गिकरित्या वाढू देऊ, आपण त्याला काही तोडू नये। तर त्याला मंदिराचं रूप देणार आहे का? मी नाही सांगू शकत नक्की, अजून तो निर्णय घेतलेला नाहीये। नाही, अजिबात नाही। मी तर असं म्हणते, माझी स्वतःची इच्छा आहे की ते जसं यावर्षी या मंडळाने जो उपक्रम राबवला हा खरंच जोगवण्यासारखा आहे, कारण की यांनी सगळं नॅचरल दाखवलं, म्हणजे आर्टिफिशियल कुठे दाखवले नाही आणि सगळ्यांना प्रोत्साहन करून राहिले का निसर्गासोबत आपण कसं राहायला पाहिजे, निसर्गाला आपण कसं वाचवलं पाहिजे, याच्यातून हा संदेश चालला लोकांपर्यंत। झाडं आपण फक्त तोडाचा विचार करतो, पण ते झाडं वाचवल्यानंतर त्याचा बेनिफिट काय हे यांनी हे जे कुठचं झाड न तोडता सगळे आहे त्याच्यात मेंटेन केलं, त्याच्यात हे डेकोरेशन साकारलं, त्याबद्दल मी मंडळाला खूप म्हणजे हे देईल, काँग्रेस देईल का त्यांनी खूपच छान यावर्षी उपक्रम लागू। नाही तर दरवर्षी कसं नॅचरल न करता सगळं आर्टिफिशियल करतात, पण यांनी यावर्षी जे मंडळाने केलं ना हे खरंच जोगवण्यासारखं आहे। त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। इथे फार चांगले संदेश दिले जात आहेत गणपतीच्या उद्देशातून आणि मला हे नॅचरल वाटलं सगळं आणि नॅचरल जे असतं ना ते जोपासण्यासारखं असतं।
कारण हे कायमस्वरूपी असल्यासारखं आहे आणि आर्टिफिशियल असतं ते नुसतं तात्पुरतं असतं आणि तात्पुरतं याला काही महत्त्व राहत नाही, जसं आता याला महत्त्व आहे. आणि लोकांनाही कळेल की वृक्षारोपण जर आपण केलं तर पुढे आपली जी वसुंधरा आहे ती पण छान राहील, आपले वातावरण पण छान राहील आणि आपल्याला त्यापासून होणारे फायदेही जास्तीत जास्त राहील. म्हणून मी मंडळाला फार फार शुभेच्छा देते माझ्याकडून. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मिलिंद बारहाते आपल्यासोबत आहेत, ज्यांनी नुकतीच श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळामध्ये आरती केली. त्यांनी हे संपूर्ण प्रदर्शन पाहिलं, सृष्टी विनायकाचं दर्शन घेतलं. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना कसं वाटली ही संकल्पना. सर्वप्रथम मी श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळातर्फे स्थापित सृष्टी विनायकाला आज त्याचं दर्शन घेतलं आणि अतिशय चांगला कन्सेप्ट मंडळाने मांडलेला आहे, जेणेकरून विशेषतः जी आपली युवा पिढी आहे त्यांच्यापर्यंत जो सृष्टी संवर्धनाचा आणि एकंदर आज जो आपल्यासमोर एक अत्यंत गंभीर जो प्रश्न आज निर्माण झालेला आहे संपूर्ण वातावरण आणि एकंदर एन्व्हायरमेंट संदर्भात, त्या संदर्भात विशेषतः युवा पिढीकरता त्यांनी एक नवीन कन्सेप्ट त्यांनी त्याद्वारे एक मेसेज देण्याकरता इथे जे प्रदर्शनाची त्यांनी एक निर्मिती केलेली आहे ते पाहून मला खरोखर आनंद वाटला आणि सृष्टी विनायकाचे दर्शन करूनही मला खूप म्हणजे चांगलं वाटलं, आनंद वाटला. आणि एकंदर एक उपक्रमाकरता मी श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या सर्व उपक्रमांकरता त्यांना मनपूर्वक शुभेच्छा पण देतो. आम्ही दरवर्षी मंडळामध्ये येतो, पण यावर्षी जरा युनिक वाटतंय. म्हणजे गणपती त्यांनी निसर्गाशी रिलेटेड जो दाखवला आहे ते खूप आवडलं आम्हाला येऊन. आम्ही दरवर्षी दर्शनाला येतो. किती वर्षांपासून येत आहे तुम्ही इथे? जवळपास 6-7 वर्ष झालेत. काय सांगाल? व्यवस्थित आहे एकदम, म्हणजे युनिक आहे. तू काय सांगशील? काहीतरी सांगू मी शकतो? तर पहिल्यांदा आलोय. अच्छा, तुला कसं वाटलं इथला गणपती? मला आवडला खूप. यावर्षी श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळाने आमच्या 65व्या वर्षी सृष्टी विनायक ही संकल्पना इथे लोकांसमोर सादर केलेली आहे. मुख्यतः यामागची कल्पना जी होती ती पर्यावरणाचा संदेश द्यायसाठी होती आणि त्या दृष्टीने संपूर्णतः नैसर्गिक गणेशोत्सव असायला पाहिजे हे आजच्या काळाची गरज असल्यामुळे आम्ही थोडंसं लोकशिक्षण सुद्धा यातून साधण्याचा विचार आमचा आहे. सगळ्या जनतेला आणि भाविकांना पर्यावरणाचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी आम्ही सृष्टीविनायक ह्या गणेशाची स्थापना इथे केलेली आहे. सृष्टीविनायक हा गणपती झाडातूनच निर्मित केला गेलेला आहे आणि त्यामुळे हा संपूर्णतः हा नैसर्गिक असं गणपती आज पहिल्यांदा अमरावती शहराला आम्ही प्रदान केलेला आहे आणि यानंतर सुद्धा आम्ही पर्यावरण रक्षणासाठीच मंडळ सदर कार्यरत राहील. आमचे कार्यकर्ते यातच आपले योगदान देत राहील, जेणेकरून आपलं सभोवतालचं पर्यावरण जे आहे ते चांगलं राखण्यात आपण काहीतरी योगदान देऊ शकू. मैं वृषाली वासनकर, मैं श्री कृष्ण पेट में ही रहती हूँ. मैं पिछले 17 सालों से आती हूँ इस मंडल में और यहाँ के हमेशा ही गणेश जी बहुत बड़े हुआ करते थे, मगर अब फिर कोविड के बाद थोड़ा सा डिफरेंस हो गया, यानी जो वर्गनी आती है वो उसमें थोड़ा सा डिफरेंस हो गया, तो 2 साल थोड़ा सा शॉर्ट में हुआ. मगर ये टाइम तो अभी ये हमारा गार्डन तो काफ़ी पुराना है, कम से कम 50-60 ईयर्स पुराना है. तो उसका एक ये पीपल का पेड़ गिर गया और इसने गवर्नमेंट के लोगों ने उसका पूरा कटिंग करके लेके गए, मगर इसका जो बेस है वो 6 to 7 फीट का वो वैसे ही रह गया. तो फिर उसके यानी सब यहाँ श्री कृष्ण पेट के लोगों को ऐसे लगा कि क्यों ना इस पे गणेश जी साकार किए जाए. तो फिर इसमें कार्विंग करने का फाइनल हुआ, यानी ये सबने ये डिसाइड किया, वैसे एग्जीक्यूट करने का सोच लिया और वैसे एग्जीक्यूट भी हुआ. उसमें कार्विंग किया. यहाँ पे पहले ही इसका 2 पेड़ थे ही, औदुंबर और बरगद का, और इसमें अभी पीपल का भी ऐड हो गया, तो त्रिवेणी संगम जैसे बोल सकते हैं. और फिर उसको सिंदूर वगैरह लगा के सब प्रॉपर प्राण प्रतिष्ठा करके अभी हमारे गणेश श्री कृष्ण पेट के लिए हमेशा के लिए गणेश जी की स्थापना हो गई. ये एक बहुत बढ़िया अच्छा न्यूज़ है हमारे लिए.
हम दोनों सुबह पूजा समिति का पूरा कार्यक्रम संभालते हैं। यहाँ अथर्वशीर्ष का अभिषेक होता है। जब से यहाँ पे गणपति की शुरुआत हुई है, गणपति बैठना, तब से अथर्वशीर्ष का अभिषेक होते हैं यहाँ पे। और हम लोग उसमें पूरा मतलब अरेंज करके देते हैं। पूरा घर से कुछ भी नहीं, प्रसाद लाओ, बाकी हम लोग पूजा का सामान देकर इतने जोड़े को बैठाते हैं। और यहाँ ये जब इस झाड़ के नीचे पहले शंकर जी की पिंड थी, जब ये शिवरात्रि को शिव मंदिर बना तो वो शंकर जी की पिंड उठाई, तो पता नहीं वो झाड़ इतने कम पानी में भी गिर गया। और उसके बाद जब वो झाड़ में से दिखने लग गई थी सौंड, इसलिए सबको ऐसे लगा कि इसमें से शायद गणपति जी आना चाहते हैं। और जैसे ही उन्होंने गणपति जी को वहाँ पे लेकर आए झाड़ को, और जब कार्विंग करके उसको आकार देना चालू किया, तो मैं हर रोज आकर देखती थी। मुझे भी ऐसा लग रहा था कि यहाँ मैं कुछ मेरी अपनी तरफ से मदद करूँ। फिर ये आँखें, आईब्रोज, ये चांदी के तिलक, ये मैंने मेरे तरफ से कुछ भेंट किया यहाँ पर। और हर दिन हम लोग यहाँ पर अभिषेक पूजा करते हैं। अब यहाँ रहेंगे तो हम विनायक चतुर्थी को अथर्वशीर्ष के अभिषेक करेंगे, ऐसा मानस लिया है। मी प्रल्हाद सगेकर, कारपेंटर, मी जवळनगरला राहतो। आणि आमचे मिलिंद भाऊ माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं का आपल्या महावीर बालोद्यानमध्ये एक झाड पडलेलं आहे, त्या झाडातून आपल्याला एक गणेशजीची मूर्ती तयार करायची। तर म्हटलं चला। मी इथं आल्यानंतर बघितलं, मी ते खोड पाहिल्यानंतर मलाही सुद्धा प्रेरणा झाली की खरोखर याच्यात काहीतरी आहे। महाराजांचं भजन आहे, हर देश में तू, हरे वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक आहे। त्याच्यातून आणि एक भजन मला पुन्हा आठवलं, सुंदर वनवृक्षांची दाटी, लता फुलांनी सजली सृष्टी, हेच बसती मुनी, चला ना दर्शन घेण्याजणी। महाराजांचं सुद्धा मला त्यावेळेस आठवलं। आणि मिलिंद भाऊनी सांगितलं का पहा होईल काय, म्हटलं त्याच्यातून साक्षातच प्रकट होणार आहे। आणि मी काम करता करता खरोखर मला ते रूपच दिसलं, कारण का गणेशजी कसे बाहेर आले, काय आले हे मलाही समजत नाही। आणि आमच्या मिलिंद भाऊनी त्यांना सृष्टीविनायक असे नाव दिलं। खरोखर सृष्टीत भगवान आहे हे आज कळून आलं माझ्या। माझं नाव आरव वासनकर आहे। मी इथे राहतो आणि मी दरवर्षी गणेशोत्सवाच्या आतुरतेने वाट पाहतो। नेहमी आमच्या इथे 10 दिवसाचा गणपती बसतो। हा गणपतीचा 65th वर्ष आहे, गणेशोत्सवाचा 65th वर्ष आहे इथलच्या। आणि हा जो गणपती आहे तो आता परमनंट राहील, पण एक छोटा गणपती आहे जो की यावर्षी आणलाय। श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। यावर्षी त्यांनी जो सृष्टीविनायकाचा देखावा साकारलाय त्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया, नेमकी या देखाव्याची काय कॉन्सेप्ट आहे, हा काय रचना आहे। जैसे कि श्रीकृष्ण पेठ गणेशोत्सव मंडल पिछले 65 वर्षों से श्री गणेश जी की स्थापना में कार्यरत रहा है। हर वर्ष हमारे यहाँ नया नया कुछ दिखावा करने का हम सबकी चर्चा काफ़ी समय पूर्व से शुरू हो जाती है। इसी तरह से पिछले 64 वर्षों से हम लोग यह उत्सव साजरा करते आ रहे हैं। 2007 से हम लोगों ने एक नया संकल्प लिया था कि 2007 से हम लोग एक नया दिखावा जो शुरू करेंगे, एक भव्य दिव्य दिखावा। उसमें जो लोगों को एक मंदिर का स्वरूप होता है, उस मंदिर का स्वरूप जैसे कि लोग आए, दर्शन करें। और हमारा सिर्फ एक ही हमने ये लिया था प्रण कि जैसा देखा हुआ जगह पर है हूबहू वैसा का वैसा दिखावा हमें यहाँ दिखाना है, ताकि जो लोग वहाँ ना जा सके दर्शन को, उनके दर्शन यहाँ हो जाए। उसी से हमने 2007 में श्री सिद्धि विनायक, 2008 में श्री दगड़ू सेठ हलवाई, उसी के बाद में सारे अष्ट विनायक हमने इस तरह करते रखा था। 2020 में जैसे कि सबको पता है पेंडेमिक आया था, तो उस वर्ष उसके अगले वर्ष सबको मिली नहीं थी अनुमति। पिछले साल हम थोड़ा लेट हो गए थे। इस साल हमें काफ़ी समय से और थोड़ा सा नैसर्गिक हमें गणेश जी की कृपा से भी ऐसा मिला कि 2-2.5 महीने पहले जब थोड़ा तूफान आया था, तो हमारा यहीं पे पीछे की तरफ इसी महावीर बालोद्यान में एक पीपल का झाड़ था। वो 60-65 वर्ष ही करीब पुराना था, तो वो उस तूफान में नीचे गिर गया था। तो उसका नीचे का जो खुंदा है 7-8 फुट का,
वो जगह पे वैसा रहेगा। तो ऊपर का तो पूरा कारपोरेशन ने ले गया था, पर जितने भी सब मोहल्ले के सीनियर लोग हैं, जो सलाहकार लोग हैं और जो सब बुजुर्ग लोग हैं, उन सबका ऐसा था और हमें भी ऐसा लग रहा था कि इस बार कुछ उसमें गणेश जी का हमें आ रहा था कि दिखावा हो सकता है, और हमें ऐसा लगा था कि गणेश जी इसमें दिख सकते हैं। तो हमने उसके लिए वो वहाँ से उठा के हाइड्रा की मदद से यहाँ रखा। लगभग 70 से 80 क्विंटल का वो एक खोड़ है, वो उठा के हमने यहाँ रखा। हमारे यहाँ के जो मूर्ति पे हमने जगह पे आकृति करी है, वो हमारे विश्वकर्मा बोल सकते हैं हम, श्री कैलाश राव जी जगेकर। वो जगेकर जी ने हमें ये कहा था, प्रहलाद राव जी ने, कि मैं प्रयत्न कर सकता हूँ, बाकी वो देव के हाथ में उन्हें आना, प्रकट होना या नहीं होना। तो वो अपने तरफ से उन्होंने पूरा प्रयत्न किया और इतना सुंदर स्वरूप गणेश जी का देखने के लिए आया है। तो मैं आप सभी के माध्यम से चाहूँगा कि सभी लोग आए, बड़ी संख्या में आए और हमारे गणेश जी का श्री सृष्टि विनायक जो सृष्टि के से समर्पित है, इसलिए हमने इस बार जो पूरा दिखावा रखा है वो सृष्टि के निर्धारित ही रखा है, ताकि ना कोई हम थर्मोकॉल, टेफ्लॉन, एक्स्ट्रा कुछ भी नहीं, सृष्टि यही जीवन है। तो इसलिए हमने सृष्टि विनायक की इस बार स्थापना करी है। हम आप सभी से अनुरोध करते कि बड़ी संख्या में आए और श्री जी का दर्शन लेके लीजिए। धन्यवाद। अभी आपने कहा कि सृष्टि विनायक का यहाँ पे स्थापना होगी, ये एक परमानेंट मंदिर बनेगा यहाँ पे? मंदिर का ऐसा कुछ हमने अभी सोचा नहीं है, पर जितने सीनियर लोग हैं, जितने मतलब जो हमारे पूरे मंडल के लोग हैं, जो सब लेडीज जेंट्स, सबका बोलना यही आ रहा है कि उन्हें यहीं इसी तरह विराजमान रखिए। हम जैसे पीछे हमारा एक हमने इस बार शिव जी की पूजा मूर्ति मंदिर की स्थापना करी है, तो सभी पूरे मोहल्ले के लोग वहाँ पे पूजा के लिए आते हैं। तो उसी के साथ साथ अब श्री गणेश जी की भी रोज यहाँ पे पूजा अर्चना होती रहेगी। मतलब जब भी पीपल के मतलब एक बरगद के पेड़ के नीचे अभी वो पीपल का पेड़ है वहाँ पे रखा हुआ, तो उसी पेड़ को लगा के मंदिर बनेगा? मंदिर का अभी ऐसा किसी ने सोचा नहीं है, अभी उसे हम जैसा है वैसा ही नैसर्गिक रखना चाह रहे हैं, और अभी हमारे दिमाग में भी ऐसी कोई चीज नहीं है। मतलब 10 दिन बाद आप क्या करोगे फिर? 10 दिन बाद जो रोज की जैसी पूजा चलती है, रोज की विधिवत पूजा शुरू हो जाएगी। मतलब आप विसर्जन नहीं करोगे उस गणपति का? वो मूर्ति का विसर्जन नहीं होगा, अभी तो नहीं होगा। गणेशोत्सव म्हटला की सुरक्षा रक्षकांचं, होमगार्डच्या डिपार्टमेंटचं खूप मोठं काम असतं, पोलीस डिपार्टमेंट पण या वेळी खूप मोठं काम करतात। अशाच एक सुरक्षा रक्षक म्हणून या वंदना गावंडे ताई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया गेल्या 6 दिवसांपासून त्या या ठिकाणी आहेत, त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया। मी आता इथे 27-28 वर्ष झालेले आहे। मी वंदना सुधाकर गावंडे, बाप्पू महर्षी कॉलनी, कठोरा बुजुर्ग। आता 27-28 वर्षांपासून मला एवढा अनुभव आलेला आहे की खरोखर हे लोक जे पंचायत समितीचे जे लोक असते आणि एवढं काळजी घेते गणपती महाराजाची आणि खूप वेगळे वेगळे विचार करते, प्रत्येक जण विनियोजन तयार करते की खरोखर महाराज त्यांना खूप उत्सव वाढवते। आता या वर्षी याच्या आधी जे नवीन पिढी आता तयार केली, पण जुनी पिढीनं जर इतकं मार्गदर्शक केलं नवीन पिढीला खरोखरच आहे। आता इतक्यानंतर 8वा अष्टविनायक माझ्या समोर झालेले आहे आणि आता या वर्षी हे नवीन मूर्ती या झाडातून वृक्षातून एक तयार निर्माण झाली, म्हणजे एक अशी घटना कधी कुठे ऐकली नाही गेली आणि पाहिली नाही, आणि खरोखरच त्या मूर्तीत एवढं सौंदर्य आहे आणि एवढं तेजस्वी आहे का मी आता सतत सकाळचे 10 ते रात्री मला 10:30-11 घरी 11:30 वाजते, पण खरोखर आणि गर्दी वगैरे खूप प्रसन्नता वाटते। मंडळी, आपण अनेक जणांची इथे मतं आज जाणून घेतले, ज्या झाडातून ती मूर्ती प्रगटली, ज्यांनी त्याला आकार दिला आणि पुढे मंडळाची काय भूमिका असणार आहे हे पण त्यांनी इथे स्पष्ट केलं किंवा नाही केलं, कारण 10 दिवसानंतर ते मंदिर साकारणार आहे की नाही करणार हे पण त्यांनी अजून स्पष्ट केलं नाही। पण जसं त्यांनी म्हटलंय की गणपती बाप्पा जो झाडातून आलाय तो तिथे झाडाखाली विराजमान आहे, ते तसंच ठेवलं जाणार आहे। मंदिर होईल नाही होईल ही नंतरची घटना, पण यावेळी श्रीकृष्ण पेठ अमरावतीमध्ये एक वेगळी गोष्ट घडलेली आहे। येणारा काळ आपल्याला दाखवेल की मंदिर साकार होईल नाही होईल, पण गणेशोत्सवाने एक वेगळं रूप यावेळेस गणेशोत्सवाचं अमरावतीकरांना पाहायला मिळालंय। अतुल चव्हाण, मंडल न्यूज, अमरावती।